प्रेम करावा, माणसानं माणसासोबत बंधुभावानं जगावं, असा शांती सद्भावना आपलेपणाचा धम्म देणारा तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध यांना या ठिकाणी त्रिवार वंदन करतो. ज्या माईनं आपल्या लेकराला सांगितलं की जा शिवाजी आणि ते हात कलम करा, ते शेतकऱ्याच्या मिरचीच्या देठाला हात लावतील. अशी राजमाता जिजाऊ जनमार मान साळी केळी कोळी वडा ढकलवार मुसलमान ब्राह्मण या सर्वांना जर एक करून या स्वराज्याचं स्वप्न तुमच्याने आमच्या पुढे दिलं असं रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, ज्याच्यामुळं तुम्हाला आणि आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज कळाले, मराठ्यांमध्ये माज निर्माण झाला. त्या छत्रपती शिवाजी महाराजांना शोधून या गल्लीतल्या बाईला दिल्लीच्या तख्तावर नेऊन बसवण्याचं सामर्थ्य दिलं. असे बा क्रांतीबा ज्योतिबा फुले, मा सावित्रीबाई फुले, ज्या बापाची जयंती राजनगर नाही, छत्रपती संभाजीनगर नाही, मराठवाडाच नाही, महाराष्ट्रच नाही, अखंड भारतच नाही, आशिया खंड नाही, जो जगात 134व्या जयंतीचा मान करी, ज्याच्या नावावर जगातले सर्वात जास्त पुस्तकं, ज्याच्या नावावर जगातले सर्वात जास्त पुतळे, ज्याच्या नावावर जीव देणारी भीमसैनिकांची पैदा झाली असा तुमचा माझा या देशाचा भारत भाग्यविधाता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना या ठिकाणी वंदन करतो. माझी माय काशाबाई, ज्या बापामुळे मला बोलण्याचं सामर्थ्य आलं, असा माझा बाप राम, राम मंदिरवाला नहीं, राम भाऊ वाला राम, उसको भी इस मौके पर मैं याद करता हूँ. अतिशय सुंदर असं नियोजन या ठिकाणी कार्यक्रमाचं झाले. मी आमचे मार्गदर्शक मोहन नाना साळवे, या कार्यक्रमाचे अध्यक्ष अविनाश दादा हिवाळे आणि माझी बहीण पंचशीला ताई यांच्या मदत मी आलो. ताई, एखाद्या वक्त्याला गाणे चालू असताना भाषणकर म्हणावं, याचा ते असं झाले की तुमचं जेवण झालंय, पोटभर जेवण संपलंय आणि एखाद्या सुनेला सांगावंच आहे मग आता तू वाढ, म्हणजे सूनवाडा आली, तिचं तुम्हाला थोडं घ्यावंच लागणार आहे. तिचा भी मान राहते, तुमचाही मान राहते. एक 2-3 गोष्टीवर प्रामुख्याने प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतो. सर्वप्रथम, ज्या मस्जिदीमध्ये मौला आहे, ज्या मंदिरामध्ये पुजारी आहे, ज्या चर्च मध्ये फादर आहे, पण माझ्या बौद्ध गयेमध्ये माझा भिक्खू नाही, हे शैल्य माझ्या मनात आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरच्या जयंतीच्या माध्यमातून आणि तुम्ही आणि आम्ही निर्धार केला पाहिजे, महामाया बौद्ध विहार हे मुक्त झालं पाहिजे. याच्यासाठी तुमचं आणि आमची एकता आवश्यक आहे. जयंतीच्या माध्यमातून मी सातत्याने छत्रपती संभाजीनगरला बोलतो, नाना खूप जनता आहे, खूप पब्लिक आहे, ही पब्लिक निवडणुकीच्या काळात कुठं पळून जाते हा एक संशोधनाचा भाग आहे. आणि म्हणून माय मावल्या हो अविनाश नाना, हे लोक काय तुमच्या मागून कुठं जाणार नाही, फक्त तुम्ही यांच्याकडून कुठं जाऊ नका. पण माणसं रात्री इथं तर सकाळी कुठे जातात काही सांगता येत नाही. या महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं 40-40, 50-50 माणसं घेऊ डोंगर झाडी पळू गेलेत नाही. त्यामुळे नाना तुम्हाला विनंती आहे, अविनाशवर लक्ष राहू द्या. अविनाश ताई म्हणल्यात, एखाद्यानं जर म्हणलं भावी नगरसेवक तर चुकूनही त्यावर मी जाऊ नको, लोक लई काटा काढतात बापू, नीट राय. बांधानो बाबासाहेबांच्या चळवळीत काम करायला मी छोटा कार्यकर्ता आहे. बाबासाहेब समजून सांगत असताना मला प्रामुख्यानं माय मावल्यावर तुमच्याकडे जास्त अपेक्षा आहे. या देशामध्ये जिजाऊनं शिवाजी काढवला आणि स्वराज्याचं स्वप्न पाहिले. या देशामध्ये सावित्रीबाईनं महात्मा फुलेंना साथ दिली आणि या गल्लीची बाई चुलीची बाई दिल्लीच्या तख्तावर येऊन बसवली. याच देशामध्ये रमाबाईनं बाबासाहेबांना साथ दिली आणि तुमच्या आणि आमच्या जीवनाचं सोनं करण्याची संधी रमामातांनी तुम्हाला दिली. आणि म्हणून माय मावल्या हा बापा भावाचं काही खरं नाही. नाना निवडणूक लागली, सकाळचा तुमचा कार्यकर्ता दुपारी कुठल्या टेंट मधून निघल आणि दुपार जे जयकार करणारा कार्यकर्ता संध्याकाळी दारू पिऊन कुणाच्या माग हिंडलायची काही गॅरंटी नाही. पण माय मावल्या मला तुमच्यावर विश्वास आहे. तुम्हाला घडवायचंय, या देशाला घडवायचंय, बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण करायचंय. अरे माझा अण्णा भाऊ अर्धा दिवस शाळेत गेला ना, माय त्या रशियात गेला. कुठं? रशियात. महाराज शिवाजी महाराज नुसते वाजवले नाही तर गाजवले. छत्रपती शिवाजी महाराज तिथं शिकवत जातात. आणि आता
आता या 2 वर्षामध्ये डॉक्टर आम्हाला भेटते, भारतरत्न भेटते. आणि माझ्या बापाला ज्या महात्मा फुल्यानं गल्लीची बाई दिल्लीच्या तख्तावर बसवली, त्या महात्मा फुल्यानं आजपर्यंत भारतरत्न मिळत नाही. या व्यवस्थेचा या विचारमंचावर मी जाहीर निश्चित करतो. ज्या माणसाने तुम्हाला घडवलं, एक बुद्ध छुपाने के लिए, एक बुद्ध छुपाने के लिए इनको 32 कोटी पैदा करना पड़े, फिर भी बुद्ध नहीं छुपा बॉस. क्या बात है. और बुद्ध इसलिए नहीं छुपा की बुद्धाचे तत्वज्ञान, बुद्धाचा विचार तुम्ही आणि आम्ही इथून घेऊन जात असताना 134वी जयंती साजरी करत असताना प्रामुख्यानं तुम्हाला विनंती आहे, आपण जयंती नाचून साजरी केली पाहिजे, शंकाच नाही. कपिल भाऊ, राहुल भाऊ, सचिन भाऊ, अविनाश, नाचताना ज्या माझ्या बापानं परदेशामध्ये भारीतल्या भारी दारू भेटल्या असत्या, पण माझ्या बापानं दारूच्या बाटलीकडे सुद्धा बघितलं नाही, तर त्याच्या पोरानं सुद्धा दारूची बाटल किमान 14 तारखेकडे तिनं बघू नये. या वर्षीची जयंती ही वाचून साजरी झाली पाहिजे. या वर्षीची जयंती ही नाचून तुम्ही साजरी केलीच पाहिजे. पण 134 दिवस राहावे कसं चेक दारूकडे या हे लय बारीक खतरनाक आहे. आमच्याकडे दाबण आहे, दाबण मोठं काम असलं की त्या दाबणाला शिकतो. आणि तुरपाई करायची असेल की मग थोडं अवघड होते ना. शिंदे सर, अतिशय प्रामुख्याने सांगतो, मी पूर्णेचा आहे. मामारा पूर्णा काय साधं गाव असं म्हणतात जगात, जर्मनी, भारतात परभणीत माझं गाव पूर्णा. तिथं कुणाच्या बापाचं काय उरणा गाव आहे. त्यामुळे तुम्हाला विनंती आहे, आपल्यामध्ये 75